हॅलो नमस्कार. तर मी इथं घरीच कसं क्लीनअप करायचं हे दाखवलेलं आहे. तर मी इथं एव्हरेजचे 2 प्रॉडक्ट्स घेऊन तुमचा फेस आहे तो क्लीनअप कसं करायचं हे दाखवणार आहे. तुम्ही इथं क्लीनअप केल्यानंतर तुम्हाला फेशियल करण्याची सुद्धा गरज नाही. जर तुम्हाला अर्जंटली कुठं जायचं असेल किंवा कोणताही कार्यक्रम फंक्शन असू दे, अर्जंटली तुम्ही जर पार्लरला जायचं झालं नाही तर घरच्या घरी हे 2 प्रॉडक्ट वापरून तुम्ही एकदम इन्स्टंट असं तुमच्या स्किनवरती ग्लो आणू शकता आणि तुमच्या स्किनवरचे जे डेड स्किन आहे ते सुद्धा हे जे स्क्रब आहे ते रिमूव्ह करतो. लॉक मास्क वापरल्यामुळे एक्स्ट्राचे जे हेअर्स आहेत ते सुद्धा रिमूव्ह होतात आणि इथं स्क्रब केल्यामुळे एक्स्ट्राची जी डेड स्किन आहे ती सुद्धा रिमूव्ह होते. तुम्ही फक्त इथं हे 2 प्रोडक्ट वापरायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणताही मेकअप अप्लाय केला तरी सुद्धा चालतं. इथं फेशियल केल्यासारखं हे ग्लो अप देतं तुमच्या फेसवरती हा जो मास्क आहे तो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी मी इथं एव्हरेजचं स्क्रब घेतलेला आहे. त्यानंतर आधी मी इथं स्क्रब करून घेणार आहे जेणेकरून माझे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स तसंच माझ्या स्किनवरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह व्हायला मदत होते. त्यानंतर मी हे गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क इथं अप्लाय करणार आहे. माझा फेस आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो स्क्रब आहे तो अप्लाय करायचा आहे. तर इथं मी सर्वात आधी स्क्रब अप्लाय करून घेणार आहे. तुम्हाला हा जो स्क्रब आहे तो फेससाठी, संपूर्ण फेससाठी तुम्हाला हा जो स्क्रब आहे तो पुरेसा आहे. तर इथं स्क्रब आहे तो इथं सर्वात आधी तुम्ही तुमच्या फेसवरती अप्लाय करून घ्या. त्यानंतर तुम्ही 3 ते 4 मिनिट जो स्क्रब आहे तो इथं मसाज करून घ्या. तुमच्या डोळ्याखाली इथं अप्लाय करायचं नाही, थोडा भाग आहे तो इथं सोडून द्यायचा आहे. त्यानंतर संपूर्ण फेसवरती अप्लाय करायचा आहे. तुम्ही इथं मानेवरती अप्लाय केला तरी सुद्धा चालतं. आता इथं माइल्ड असं तुम्ही मसाज करून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिट. तुमच्या ह्या नाकाच्या भागावरची जी स्किन आहे ती सुद्धा इथं खूप डेड स्किन जमा झालेली असते. तुम्ही इथं थोडंसं असं मसाज करून घ्यायचं आहे तुमच्या कॉर्नर्सवरती. जिथं जिथं तुम्हाला डेड स्किन इथं जमा झालेली आहे असं वाटत असेल तिथं तिथं तुम्ही इथं स्क्रब आहे थोडं जास्त इथं मसाज करायचा आहे. स्क्रब आहे तो तुमच्या हनुवटीवर सुद्धा एकदम खूप असं डेड स्किन जमा झालेली असते. त्यानंतर इथं ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सुद्धा इथं आलेले असतात. छोटे छोटे असं पुरळ टाईप इथं आलेले असतात, ते सुद्धा इथं रिमूव्ह होते. तर इथं फेस आहे तो मी इथं धुवून घेत आहे पाण्याने. तर इथं मी फेस आहे तो इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्किनवरची जी डेड स्किन आहे ती इथं रिमूव्ह झालेली आहे. तर इथं फेस आहे तो इथं मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हा जो स्क्रब आहे तो एकदम माइल्ड स्क्रब आहे. तुमची जर कोणत्याही टाईपची स्किन असू दे, सेन्सिटिव्ह किंवा नॉर्मल किंवा ऑइली, सगळ्या स्किनवरती हा जो स्क्रब आहे तो सगळ्या स्किनला सूट होतो. असं नाही की एकदम हार्ड असा स्क्रब आहे, एकदम माइल्ड असा हा स्क्रब आहे. तुम्ही कोणीही हा स्क्रब आहे तो इथं यूज करू शकता. त्यानंतर आता मी अप्लाय करणार आहे गोल्डन ग्लोचं पील ऑफ मास्क. इथं मी अप्लाय करून घेत आहे. जो चेहरा आहे तो स्वच्छ करून घ्या, त्यानंतर ड्राय करून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे जे मास्क आहे ते इथं अप्लाय करायचं आहे. आता हे आहे गोल्डन ग्लोचे पील ऑफ मास्क मी अप्लाय करणार आहे. इथं जो मास्क आहे तो इथं संपूर्ण घ्यायचा आहे. संपूर्ण जो पॅक आहे तो इथं घ्यायचा आहे हातावरती. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. एक पॅक आहे तो एक माणसासाठी बास आहे. तुम्ही एकदम पातळ सुद्धा अप्लाय करायचं नाही, एकदम असं थिक असं अप्लाय करून घ्यायचं आहे. हे मास्क आहे तो सुद्धा इथं डोळ्यांच्या खाली इथं अप्लाय करायचं नाही. इथं जो पील ऑफ मास्क आहे तो इथं पूर्णपणे तुम्हाला अप्लाय केल्यानंतर ड्राय करून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिट लागतात तुम्हाला हा जो पॅक आहे तो ड्राय होण्यासाठी. व्यवस्थित ड्राय केल्यानंतरच तुम्ही हा जो पॅक आहे तो इथं रिमूव्ह करायचा आहे. आता इथं माझा जो पॅक आहे तो पूर्णपणे ड्राय झालेला आहे. आता मी इथं रिमूव्ह करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हा जो पॅक आहे तुम्ही इथं वरच्या दिशेने रिमूव्ह करून घ्यायचा आहे.
पील ऑफ मास्क आहे तो इथं एकदम इझिली रिमूव्ह सुद्धा झालेला आहे आणि तुमची स्किन एकदम सॉफ्ट आणि एकदम ग्लो सुद्धा करत आहे स्किन हे अप्लाय केल्यानंतर. अशा प्रकारे तुम्ही हे 2 प्रोडक्ट वापरून तुमचा जो फेस आहे तो क्लीन करू शकता. माझे जे व्हिडिओ आहेत ते मी इथं रिअल बेसवर बनवते आणि जे इफेक्टिव्ह होम रेमेडीज किंवा इफेक्टिव्ह जे प्रोडक्ट असतात तेच इथं मी तुमच्याबरोबर शेअर करते. जर करून जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा इथं क्लिक करत जावा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला इथं मिळते. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा इथं विसरू नका.